आहे. आतापर्यंतचे मतदार जे होते ते ओपन गटातून होते, तो इतर मागासवर्गीय मतदारामधून शिवाजी होते. आपलं मतदान कोणाला करणार विचार केला? मी आपले जे लाडके आमदार आहेत चंद्रकांत वगैरे यांना मतदान केलं. येत्या 20 तारखेला मी जे मतदान करण्याचं कारण आहे की साधारणपणे 30 ते 40 वर्षाचा जो प्रलंबित प्रश्न होता, म्हणजे आडगाव रंजे ते सांगली हा जो 7.5 किलोमीटरचा रस्ता होता, या रस्त्याचा जो प्रश्न आहे हा जवळपास साधारणतः 30-40 वर्षापासून प्रलंबित आहे. आणि हा रस्ता आमच्या वयाने आम्हाला काही म्हणजे जेव्हा आम्ही मागणी केली तेव्हापासून साधारणपणे 7 ते 8 महिन्यात किंवा 1 वर्षभरामध्ये या रस्त्याचं काम कंप्लीट करून दिलं. केवळ हा रस्ता एक आडगाव ते सांगली यापुरता मर्यादित नसून त्यासाठी म्हणजे हट्टा जे गाव आहे ते गाव, त्याच्यानंतर मग सांगली आणि त्यानंतर म्हणजे ह्या तिन्ही गावासाठी वरदान ठरलेला म्हणून जो रस्ता आहे तो रस्ता आम्हाला इथं सध्या आता चालू करून दिलेला आहे. त्या रस्त्यामध्ये माझी जमीन असून एक जर आता जर जायचं म्हटलं तर एक 5 ते 10 मिनिटांमध्ये मी शेतामध्ये पोहोचतो. म्हणून त्यासाठी म्हणून माझं मतदान, माझ्या कुटुंबातलं मतदान जेवढं काय असेल त्या ताकदीने आम्ही भयाला मतदान करणार एवढं मात्र 100% निश्चित आहे. इतर मागासवर्गीय उमेदवारांमध्ये गुरु पादेश्वरकर जी महाराज हे एक उमेदवार उभे आहेत असं म्हणलं जातं. वसमत विधानसभा मतदारसंघामधले इतर मागासवर्गीय जे मतदार आहेत ते 90 ते 80% गुरु पादेश्वर महाराजांना मतदान करणार आहेत. आता तुम्ही इतर मागासवर्गीय मतदारामध्ये येता तर इतर मागासवर्गीय समाजाचं मतदान पडायची भयाची टक्केवारी काय राहील? कसं असते माहिती काय, बापूंचं देखील काम असेल त्याबद्दल दुमत नाहीये, पण एक साधारणपणे आपल्या मतदारसंघामध्ये ज्या व्यक्ती वावरतात किंवा ज्या व्यक्तीचा विकास असतो, बरोबर आहे, त्या विकासाच्या दृष्टिकोनातून म्हणून मला तर माझ्या दृष्टिकोनातून भैया एक व्यक्तिमत्व चांगलं वाटतं. त्या दृष्टिकोनातून मी भैयांना मतदान करेन. मी असं म्हणत नाही की बापूंचा विकास नसेल, असेल कदाचित त्यांच्या भागामध्ये त्यांनी केला असेल किंवा आणखीन करण्याची शक्ती असेल, पण एक ओबीसी जरी उमेदवार किंवा इतर मागास वर्गामधून येत असेल, परंतु मला जो काय फायदा झालेला आहे तो केवळ भैयामुळे झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून मी भैयाला मतदान नक्कीच करेन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.